दर महिन्याला घटस्फोटाची कागदपत्र पाठवणारी जोडपी, मुलांना जन्म देण्याचं ओझं, प्रेमाचा कंटाळा आणि अशा विविध मुद्द्यांवर आशा भोसले यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केलेली काही मतं ही सध्या चर्चेत आली आहेत. आशा भोसले व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या चर्चेदरम्यान आशाजी असं नेमकं काय म्हणाल्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आध्यात्मिक गुरु रविशंकर यांच्याशी चर्चा करताना आशा भोसले यांनी एक मुद्दा उचलून धरला, तो म्हणजे तरुण पिढीच्या विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आता बदलत चाललाय. नातं वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्नही न करता अनेक जण लवकर घटस्फोट घेतात. याचं कारण नेमकं काय असावं असा प्रश्न करताना आशा भोसले यांनी काही स्वानुभव सुद्धा शेअर केले. त्या म्हणाल्या, मलाही माझ्या पतीसह नात्यात काही समस्या येत होत्या. तेव्हा फार तर मी माझ्या मुलांना घेऊन माहेरी निघून जायचे, पण म्हणून घटस्फोटाचा विचार केला नाही. आजकाल मी दर महिन्याला घटस्फोटाची कागदपत्र पाठवणारी जोडपी पाहते. असं का होतंय? यावर उत्तर देताना रविशंकर म्हणाले की, आशाजी, तुमच्या इतकी ताकद आणि चिकाटी आज फार कमी लोकांकडे आहे. तुम्ही गात राहिलात, सगळ्यांना आनंद देत राहिलात. तुमची देवावर श्रद्धा होती आणि संकट सहन करण्याची आणि त्यांना सामोरं जाण्याची ताकद देखील होती. आता मात्र लोकांमध्ये सहनशीलतेची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. अलीकडे विभक्त होणं सामान्य असलं तरी अनेकदा याच जोडप्यांचं पुनर्मिलन देखील होतं. यावर आशाजी म्हणाल्या की, मी माझी बरीच वर्ष चित्रपट सृष्टीत घालवली आहेत, अनेक लोकांना पाहिले, परंतु पूर्वी त्यांनी आजच्या पिढीसारखी कठोर पावलं कुणीच लगेच उचलायचं नाही. मला असं वाटतं की अलीकडे जोडप्यातलं प्रेम लवकर संपून जातं आणि लवकरच त्यांना एकमेकांचा खूप कंटाळा येतो. यावर रविशंकर यांनी सुद्धा सहमती दर्शवून आजकाल आकर्षणाला प्रेमापेक्षा जास्त महत्व आहे अशी टिप्पणी केली आहे. आपल्या माहितीसाठी सांगायचं तर आशा भोसले यांनी वयाच्या 16व्या वर्षी 31 वर्षीय गणपतराव भोसले, जे खरं तर त्यांच्या मोठ्या बहिणीचे सेक्रेटरी होते, यांच्यासह कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. या जोडप्याला 3 मुलं होती आणि अखेरीस 1960 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. 1980 मध्ये संगीत दिग्दर्शक व अभिनेता RD बर्मन यांच्याशी आशाजींनी लग्न केलं आणि 1994 मध्ये बर्मन यांच्या मृत्यूपर्यंत ते दोघेही एकत्र राहिले. दरम्यान या चर्चेदरम्यान केवळ लग्नच नाही तर मुलांना जन्म देणं आणि संगोपन यावरूनही आशा भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणतात, आजच्या पिढीतील महिलांना मुलांना जन्म देऊन त्यांचं संगोपन करणं हे ओझं वाटतं. गरीब घरांमध्ये आपण हा प्रकार समजू शकतो, पण मध्यमवर्गीय उच्चवर्गीय कुटुंबामध्ये सुद्धा असे प्रकार दिसतात. मी वयाच्या 10व्या वर्षी पार्श्वगायन सुरू केलं. पुढे माझं लग्न झालं, मला 3 मुलं झाली. मी त्यांना वाढवलं, त्यांचं लग्न केलं. आता माझी नातवंड सुद्धा आहेत. मी हे सगळं माझ्या पतीशिवाय केलं. या सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे आणि एकटीने पार पाडल्या. त्या काळात रात्रंदिवस काम करताना मुलांचं संगोपन केलं. अनेक व्यापात मी व्यग्र होते, मात्र तरीही मी माझ्या मुलांची, त्यांच्या अभ्यासाची काळजी घेतली. जर मी हे करू शकते तर आजच्या स्त्रियांना असं का वाटतं की त्या मुलांचं संगोपन करून सगळं करू शकत नाहीत? आशा भोसले यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना श्री श्री रविशंकरजी म्हणाले की, आजच्या स्त्रियांना तुमचं आयुष्य माहीत नाहीये आशाजी. तुम्ही संसार आणि काम दोन्ही सांभाळून एक आदर्श निर्माण केलाय. आशा भोसले या सध्या 91 वर्षांच्या असून त्या या वयातही गाणी गातात, अगदी जिमलाही जातात, असं सुद्धा या कार्यक्रमात श्री श्री रविशंकरजी यांनी नमूद केलं. दरम्यान लग्नाविषयी, मुलांच्या संगोपनाविषयी व एकूणच बदलत चाललेल्या प्रेमाच्या व्याख्येविषयी आपलं मत काय आहे? आपण सुद्धा आशा भोसले यांच्या या मताला सहमती दर्शवाल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.